नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मधील समर्थ कॉलनीतील बहुचर्चित रस्त्यासाठी आमदारांना महापालिकेकडून NOC मिळाली. ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र लॉकडाऊन संपायच्या आधी हे काम करा, नाहीतर पुन्हा माझ्याकडून हे काम होईल, असा टोला प्रभाग क्रमांक 9चे काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक संतोष पाटील यांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना लगावला. महापालिका प्रशासनाकडून वर्क ऑर्डरला आलेल्या कामाची आमदारांना NOC देण्याची ही पहिलीच बाब आहे. त्यामुळे माझे मंजूर कामाची NOC आमदारांनी घेतली, यावरून हे काम मी मंजूर केलेलं आहे हे सिद्ध होतं. त्यामुळे आता हे काम आमदारांनी तत्परतेने करावे, असे आवाहनही संतोष पाटील यांनी केले. समर्थ कॉलनीमधील गाजलेला रस्ता, ज्याची आमदार फंडातून काम करण्यासाठी काल NOC महानगरपालिकेने दिली, असं मला कळायला मी महानगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला. एखादं काम मंजूर असताना, वास्तविक फक्त वर्क ऑर्डर राहिलेली असताना त्याची NOC आमदार फंडात देण्याची पहिलीच वेळ आहे. मी त्यांना विचारलं की दिली आहे का, तर त्यांनी सांगितलं होय साहेब दिली आहे. मग म्हटलं आपलं जुनं काम तुम्ही रद्द केलं आहे का, तर त्यांनी सांगितलं नाही, ते काय रद्द केलेलं नाही. मग मी त्यांना म्हटलं अत्यंत चांगली गोष्ट आहे, जर आमदार हा रस्ता लगेच करू शकत असतील तर तुम्ही NOC दिली, हे चांगलं केलं. पण ह्या गोष्टीत आमदारांनी सुद्धा लवकरात लवकर तो रस्ता चालू करून संपवणं गरजेचं आहे. कारण कोविडचा विषय संपला आणि GR आला की आमची वर्क ऑर्डर परत मिळेल, आणि आमची वर्क ऑर्डर जर त्यांच्या आधी मिळाली तर तो रस्ता आम्हाला करावा लागेल. तर माझी विनंती असेल आमदारांना की पहिल्यांदा की तुम्ही आमच्या महानगरपालिकेतून जी काय NOC घेतली प्रशासनाकडून, त्यात तुम्ही मान्य केलं की हे काम महानगरपालिकेतनं नगरसेवकांच्या पाठपुराव्यानं मंजूर झालेलं होतं, आणि वर्क ऑर्डर नसताना तुम्ही नारळ फोडला, ही चूक तुम्ही मान्य केली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला हेही लक्षात आलं की या कोविडमुळं महानगरपालिकेमध्ये लवकरात लवकर वर्क ऑर्डर मिळू शकणार नाही, अजून 4-5 महिने जातील, आणि आपण तर नारळ फोडून बसलोय ज्या कामाची वर्क ऑर्डरच नाही आहे. त्यामुळं आमदारांनी ती चूक सुधारण्यासाठी आमदार फंडातून तो रस्ता करायचा निर्णय घेतला. मी यातही प्रशासनाला म्हणू शकलो असतो की तुम्ही मंजूर असलेल्या रस्त्याची समज का दिली किंवा NOC का दिली, पण मी तसं म्हणणार नाही, कारण आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण व्हा, हीच आमची अपेक्षा आहे. जर आमदार लवकर करू शकले तर आम्ही आमचं मंजूर काम रद्द न करता दुसरीकडे शिफ्ट करू. वॉर्डामध्ये असे असंख्य कामं आहेत की जिथं आपण आपली शक्ती खर्च करून काम करू शकतो, पण आमदारांनी मंजूर असलेल्या कामावरच आपली शक्ती खर्च केली, हे दुर्दैव आहे. अजून बरीच कामं आहेत जी आपल्याला करायची आहेत, त्यामुळे तुम्ही तुमची चूक मान्य करताय, यातच सगळं आलं. ठेकेदारांनी जर चुकीच्या पद्धतीनं कायदा हातात घेऊन काम केलं असतं तर कारवाईचा विषय होता. ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिल्यावर तो काम करतो, असा आज सुद्धा माझा फोन झाला. उलट मी त्याला म्हटलं की समज तुला रद्द झाली आहे का, तुझी समज रद्द झाल्याची नोटीस आली का, तर ठेकेदार म्हटलं नाही साहेब तसं काय आलेलं नाही आहे. म्हटलं रद्द झालं तर काय करायचं, तर तो म्हटलं माझं डिपॉझिट अडकलंय. मी म्हटलं असं करू नका, तुम्ही जर काम करायला तयार असाल तर याच्याऐवजी वर्क ऑर्डर मिळाल्यावर ती जागा बदलून घेऊन दुसरीकडे काम करू. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई जर त्यानं काम केलं असतं चुकीच्या पद्धतीने वर्क ऑर्डर नसताना तर केली असती. कायदा हातात घ्यायचा अधिकार कोणाला नाही, नाहीतर मग आमदारांना हे काम करून घेता आलं असतं. जे आमदार आपल्या इथं मंजूर असलेल्या कामाची प्रशासनाला दाब देऊन समज काढू शकतात किंवा NOC घेऊ शकतात, समज तर आम्ही काढले, NOC घेऊ शकतात, ते आमदार वर्क ऑर्डर सुद्धा काढू शकले असते. पण त्यांना माहीत आहे की कोविडमध्ये वर्क ऑर्डर काढणं अशक्य आहे, आणि म्हणूनच त्यांनी ही भूमिका घेतली. आम्हाला काम करायचं आहे, राजकारण नाही. राजकारण त्यांनी केलं, आम्ही नाही. नागरिकांना मी सांगतो की जर काम त्यांनी नाही केलं तर आम्ही करणार आहे. त्यांनी करत असतील तर 100% ते काम होऊन द्या, कारण आपल्याला अजून बरीचशी कामं करायची आहेत. ते जे मंजूर काम आहे तुमच्या तिथलं, ते आम्ही दुसरीकडे शिफ्ट करू जर त्यांनी ते केलं तर. पण तो काम जिवंत राहील जोपर्यंत त्यांचं पूर्ण होत नाही, कारण असंख्य वेळा NOC घेऊन गेल्या त्यांनी कामं नाही झाली, असं झालेलं आहे. त्यामुळे आपण आत्ताच यावर काय बोलायचं नाही आहे, काम होणार आहे एवढं निश्चित. आणि मी यापूर्वी सांगितलेलं की आमदार फंडातनं होणार आहे का आपल्या फंडातनं, हे मी बघून सांगतो. त्यामुळे माझ्या वाक्यात मी काय बदल केलेला नाही आहे.